आपल्यावरती झालेली आणि मी आज आपल्याला घेऊन आलेले आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी म्हणजेच तुळापूर येथे। तर फ्रेंड्स, या ठिकाणी कसं यायचं ते मी तुम्हाला सांगते। तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे। फ्रेंड्स, पुणे नगर रोडवर पुण्यापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर वाघोलीच्या पुढे लगेचच लोणीकंद आहे। लोणीकंद वरून तुळापूरचे अंतर 7 किलोमीटर व आळंदीहून 10 किलोमीटर आहे। या ठिकाणी संगमेश्वराचे प्राचीन मंदिर व छत्रपती संभाजी महाराजांची समाधी देखील आहे। सन 1633 साली शहाजीराजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरवास या गावी पडला होता। मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली, पण एवढ्या मोठ्या हत्तीची तुला करणे त्याला शक्य होईना। मग शहाजीराजेंनी त्यांना याची तोड सांगितली। त्याप्रमाणे भीमा व इंद्रायणी यांच्या संगमातील डोहातला एका मोठ्या नावेत हत्ती चढवण्यात आला। त्याच्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खून करून घेतली। नंतर त्या नावेत त्या खुनेपर्यंत नाव डुबेपर्यंत दगड ढोंडे टाकण्यात आले आणि त्या दगडांच्या भारा इतके सोने नाणे दान करण्यात आले। तेव्हापासून त्या नांगरवास गावास तुळापूर म्हणू लागली। तर फ्रेंड्स, या ठिकाणी डाव्या बाजूला 2 व्हीलर पार्किंग आहे। समोरच धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर या कमानीतून आपल्याला आत जायचे आहे। तसेच कमानीवर छत्रपती संभाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती आहे। तसेच या ठिकाणी संभाजी महाराजांची पूर्ण आकृती मूर्ती आहे। आजूबाजूचा परिसर हिरवागार असून खूपच रम्य आहे। तर फ्रेंड्स, समोरच आपल्याला संभाजी महाराजांची समाधी दिसत आहे। 1689 मध्ये याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली व त्यांच्या देहाची विटंबना करून शरीराचे तुकडे नदी पलीकडे फेकून दिले। नदीच्या पलीकडे वडू नावाचे गाव आहे। तेथील काही लोकांनी त्यांच्या शरीराचे उरले सुरलेले अवयव एकत्र शिवून त्यांना अग्नी दिला। तुळापूर बरोबरच वडू येथे देखील संभाजी महाराजांचे एक स्मारक आहे। तर फ्रेंड्स, हीच ती धर्मवीर संभाजी महाराज यांची समाधी। तर फ्रेंड्स, आपण दर्शन घेऊया। तर फ्रेंड्स, हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे सहाय्यक कवी कलश यांची समाधी। तर फ्रेंड्स, हे आहे संगमेश्वराचे मंदिर। ज्या वेळेस मुरार जगदेव यांच्या हत्तीची तुला झाली त्या प्रसंगी रुद्रनाथ महाराजांच्या आदेशावरून मुरार जगदेव आणि शहाजी महाराज यांनी संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला। तसेच नदीकाठी सुंदर घाट बांधण्याचे उद्घाटन राजमाता जिजाऊ मातेच्या हस्ते झाले। त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे अवघ्या 3 वर्षाचे होते।
तुम्हाला हे समाधी स्थळ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.